पहलगाम सारख्या प्रेक्षणीय स्थळी जिथं भारतच काय तर विदेशातूनही हजारो संख्येनं पर्यटक येत असतात, त्या टुरिस्ट स्पॉटवर पर्यटकांच्या संरक्षणासाठी किंवा कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी साधी पोलीस चौकीही नसावी, हे तिथल्या सरकारी यंत्रणांचं अपयश आहे, त्यांच्या हलगर्जीपणाचं दादांत लक्षण आहे. या ढिसाळ कारभारामुळे 28 लोकांचे प्राण गेले. हा भारतीय गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षा व्यवस्था या दोघांवरही लागलेला एक लांछनास्पद दाग आहे. आज गृहमंत्री अमित शाह यांनी सर्वपक्षीय बैठकीनंतर हे जाहीररित्या कबूल केलं की आमचं काहीतरी चुकलंय. आता हे जे काहीतरी म्हणजे नेमकं काय चुकलंय याचा शोध अमित शाह घेत असतीलच. अजित डोभाल आणि त्यांचे सहकारी या सगळ्या लूप होल्स आणि चुकांचा अभ्यास करून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तो शब्द खरा करून दाखवतील, यात वाद नाही. मोदींचा शब्द, मोदी म्हणालेत की जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात हे अतिरेकी लपलेले असतील तरी आम्ही त्यांना उचलून आणू. या घोषणेच्या पार्श्वभूमीवर जसा मी माझ्या कालच्या व्हिडिओत उल्लेख केला आहे की या हल्ल्यामागे पाकिस्तानी लष्कराचा हात आहे हे स्पष्ट आहे, त्या स्पष्टतेला आता पुराव्यांसह सिद्ध करण्याचं काम सुरू झालं आहे. पाकिस्तानच्या मुर्शिदाबाद आणि कराचीतून या दहशतवाद्यांना निर्देश मिळत होते, याचे डिजिटल फुटप्रिंट्स उपलब्ध झालेले आहेत. पाकिस्तानात बसलेले आका हे या घटनेच्या नंतर जवळपास 6 तास या दहशतवाद्यांच्या संपर्कात होते, पण नंतर आपले सिग्नल इंटरसेप्ट केले जात आहेत हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर ते गायब झाले. त्यांनी आपला तळ तिथून हलवला. मूलतः अशा घटनांनंतर सरकार, प्रशासन आणि आपलं लष्कर नेमकं कसं शोधकाम करतंय किंवा आपला प्लॅन ऑफ ॲक्शन काय आहे हे दुश्मनाला कळवण्याचं काम आपल्या वृत्तवाहिन्याच करत असतात. तुम्ही 26/11चा हल्ला आणि त्यानंतरची आपल्या मिलिटरीची कारवाई ही सगळ्याच नॅशनल चॅनल्सकडून लाईव्ह दाखवली जाताना पाहिली असेल. आणि तिकडे कराचीला बसलेले हाफिज सईद आणि त्याचे सहकारी इथल्या कसाब अँड गँगला डायरेक्शन देत होते की आता नेव्ही आली, आता हेलिकॉप्टर तुमच्या बिल्डिंगच्या टेरेसवर उतरलंय, आता त्या खिडकीतून तो सैनिक आत येतोय, आता असं होतंय, मग तुम्ही तसं करा. हा सबसे तेज खबरवाला पोरखेळ जोवर सुरू होता ना, तोवर ते मुठभर अतिरेकी आपल्या फौजांना भारी पडत होते. पण सरकारने जसं हे लाईव्ह प्रक्षेपण बंद करायला लावलं तसा अतिरेक्यांना सूचनांचा पुरवठा बंद झाला आणि ते बेसावत बनले, भरकटले. मग पुढच्या तासाभरातच त्यांना जन्नत नसीब केली गेली. पण मधल्या काळात आपल्या सैन्याचं प्रचंड नुकसान ते लोक करून गेले. कारणीभूत चॅनल्सवरून सुरू असणारं लाईव्ह टेलिकास्ट. आता या पहलगाम हल्ल्यामागच्या दहशतवाद्यांना जेव्हा आपण शोधतोय तेव्हा शोधताना त्यांची खबर देणाऱ्याला 20 लाखाचं बक्षीस वगैरे जाहीर केलंय, त्यांचे स्केचेस जारी केलेत, सोशल मीडियाचा वापर केला जातोय. पण या केसचा तपास करताना या मारेकऱ्यांना ज्या घरभेद्यांनी मदत केली आहे त्या लोकल्सना शोधून त्यांना आधी उचलणं आवश्यक आहे. आणि त्यामुळं पहलगाम आणि आजूबाजूच्या गावांमध्ये शोधकार्य सुरू झालंय. 1-2 ठिकाणी एन्काउंटरही झालेत. काही लोक सापडत आहेत, पण या तपासात जे लोक प्रत्यक्षदर्शी होते, ते घटनेचे साक्षीदार होते, अगदी मृतांचे नातेवाईक होते, त्यांना सहभागी करून घेणंही गरजेचं आहे. कारण अनेकांनी हा गोळीबार सुरू झाला तेव्हा त्याची झळ आपल्याला लागणार नाही, आपण खूप लांब आहोत या समजापोटी किंवा त्याचं गांभीर्य समजून न घेतल्यामुळं आपल्या मोबाईलने तो प्रसंग शूट करण्याचा प्रयत्न केलाय. बरेचसे व्हिडिओ हे सोशल मीडियावर पडताना आपण पाहिलेत. आता ते लॉंग शॉर्ट टाईपचे आहेत, म्हणजे ते कुठेतरी लांब काहीतरी चाललंय आणि यांनी शूट केलेलं आहे. आणि तसे ते असल्यामुळं त्यातून काय सापडेल असं वाटत नाही. पण कोणीतरी असेलच की ज्यानं जवळून शूट केलं असेल किंवा या दहशतवाद्याचा फोटो काढला असेल. आता तो समोर यायला घाबरतही असेल. जर सरकारने आवाहन करून अशा लोकांना बोलावून घेतलं तर त्यांच्या मोबाईलमधून बरीच महत्त्वाची माहिती मिळू शकते. मी हे जे बोलतोय तो मी लावलेला जावई शोध नाहीये किंवा हे असं उथळ वगैरे नाहीये. कारण तिथले लोकल्स हे पोटा पाण्याचा व्यवसाय मिळतोय म्हणून वरवर भारतीयांच्या सोबत आदरातिथ्याचं नाटक करत असतात, पण आतून ते पक्के मुसलमान असतात, जे मुसलमान पाकिस्तानलाच आपल्या जवळचं राष्ट्र मानतात, आपले भाईबंद मानतात. कसं ते ऐका. ये बोलेंगे कि अब जैसे आपके दिल में हिंदुस्तान है, हाँ। कश्मीर के दिल में पाकिस्तान है. सच्ची में? सच्ची में, ये सच में. ये दीदी सच बताइएगा आप, ये सच में आपके दिल में ही पाकिस्तान है इंशाल्लाह, और हम पाकिस्तान के साथ हैं. अच्छा, इंशाल्लाह.
दीदी ऐसी क्या बात है कि आप मतलब हम तो हिंदुस्तान, हम ये हिंदुस्तान का ही पार्ट है ना इंडिया, तो फिर भी हम पाकिस्तान बोलते हैं। तो हमारे अपने मुसलमान हैं सर। हाँ, अपने मुसलमान हैं, वो हमारे भाई हैं, हमारे लिए। तो हम भी तो भाई बहन है आपके। भाई दिल्ली में वो तो मुसलमान हिंदू भाई ही है, लेकिन इनके दिल में ज्यादा पाकिस्तानी है। अच्छा, आप उनको ही मानते हो? हाँ। उनके साथी हो? हाँ। ओहो, चलिए ठीक है, शुक्रिया। पाहिलं, पण आपले लोक तिथं जाऊन हिंदू मुस्लिम भाई भाई, गंगा जमनी तहजीब याचंच गुणगान गात असतात. आताही सोशल मीडियावर अनेक भोसरीचे तोंड वर करून बोलतायत की धर्म विचारून मारलं गेलं ही अफवा आहे, याला कोणताच आधार नाही. इसके बारे में अभी पक्की खबर नहीं है, अलग अलग खबरें आ रही है. ऐसा जो काफ़ी जो 2-3 वीडियो जो आए उन्होंने ये बताया कि गोली दागने के पहले ऐसा किसने पूछा नहीं था कि आप हिंदू हो या मुस्लिम हो. ऐसे भी कुछ बातें सामने आई है. अभी धीरे धीरे पूरी जब छानबीन होंगी तब ये बातें, सच्ची बात क्या है वो सब सामने आएंगी. प्रत्यक्षात या मृतांचे नातेवाईक, मुलं, बायका स्वतःच्या तोंडून आपल्या आप्ताला कसं मारलं गेलं हे सांगतायत. विचारलं गेलं, धर्म सांगा, डोक्यात गोळी मारली, तरी या लवंड्यांच्या गोट्या घरंगळत नको तिथं जाताना दिसत आहेत. तर या मंडळींची साक्ष जशी महत्त्वाची आहे की धर्म विचारून मारलंय, तसेच यांचे मोबाईल्स आणि यातली गॅलरी, मोबाईल गॅलरी, फोन गॅलरी महत्त्वाची आहे. या गॅलरीत असे अनेक फोटोज आणि व्हिडिओज असतील जे या दहशतवाद्यांना पकडून देण्यासाठी उपयोगात येतील. असाच एक ग्रुप जो जम्मू काश्मीरला फिरायला गेला होता, त्या ग्रुपवर पडलेला एक फोटो आणि त्या खालचे मेसेजेस मी तुम्हाला दाखवतो स्क्रीनवर. या फोटोतला घोडेवाला हा या गोळीबारात सहभागी होता असा संशय त्या ग्रुपमधल्या एका सदस्याने व्यक्त केलेला आहे. आणि दुसरा अजून एक घोडेवाला जो त्यांच्या इतर महिला सदस्यांसोबत होता, तोही दहशतवादी असावा, टेररिस्ट असावा असा त्याचा संशय आहे. घोडेवाले बनून इथं टुरिस्टना फिरवणाऱ्यांनीच हा भ्याड हल्ला केला असावा अशी दाट शक्यता या पर्यटकांनी व्यक्त केलेली आहे. खरं खोटं देव जाण. कदाचित त्यांचा हा संशय खराही ठरू शकतो, पण तपास त्या दृष्टीने केला गेला तर. नाहीतर एक मुसलमान विक्रेता जो या दहशतवाद्यांना विरोध करत होता म्हणून मारला गेलाय, त्याचं नाव सातत्याने घेत दहशतवादाला जात धर्म नसतो हा डायलॉग चिटकवला जातोय. काही ऊर बडवे भोसरीचे सरळ सरळ काही घडलंच नाही, असं काही घडलंच नाही म्हणतात. त्यांना तोंडघशी पाडण्यासाठी तिथल्या मृत्यू तांडवातून बचावलेल्या लोकांनी त्यांच्या मोबाईलमध्ये जर अशा काही गोष्टी नकळतपणे साठवल्या गेलेल्या असतील तर त्या तपास यंत्रणांना द्यायला हव्यात. कारण प्रथमदर्शनी इथल्या घोडेवाल्यांनीच घोडे लावलेत असा संशय, अशा शक्यता निर्माण झालेल्या आहेत. तेव्हा जागृतपणे या घटनेकडे पाहत आपल्याकडूनही मदत होणं गरजेचं आहे. आणि हे महत्त्वाचं आहे, हे त्या लोकांना समजायला हवं. आता ते कदाचित आपले आप्त गमावल्यामुळे थोडे सदम्यात असतील किंवा भीतीच्या वातावरणात असतील, पण तरी सावरल्यानंतर का होईना तुमच्या मोबाईलमध्ये जर काय असेल तर ते तुम्ही तपास यंत्रणांना फॉरवर्ड करायला हवं. त्या दर्दनाक घटनेनंतर पुढे घडणारी प्रत्येक गोष्ट आणि सोशल मीडियावरच्या एक एक पोस्ट मी बारकाईने तपासतोय. त्यातून माझ्या मनात आलेला हा विचार मी तुमच्यासमोर मांडला. त्यात खरंच कितपत तथ्य असेल मला माहीत नाही, पण या शोधकामात कुठेही ढिलाई होणार नाही आणि तपास यंत्रणा आपलं काम चोख बजावतील या अपेक्षेसह मी तुर्तास इथेच थांबतोय. पुन्हा भेटूच. तर आपली काळजी घ्या, कारण घोडेवाल्यांनीच घोडे लावलेले आहेत. आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.